फक्त लक्षात घ्या. याच्यावरची याच्यावरची आपली स्लाइड पण आहे आणखीन एक. तर त्या स्लाइडच्या वेळेला अजून चित्र स्पष्ट होईल. पण आता आपण कालचंच परत तेच तेच मी सांगणार नाहीये. आणि आता आपण त्याच्या पुढच्या पायरीवर, पुढच्या उच्च पायरीवर चाललेलो. आता त्याच्यानंतर कंटिन्युअस जिथे लिहिलेलं आहे, ही आता मी ती वाक्य फक्त वाचते, तुमच्या लक्षात येईल. ही इज ड्रायव्हिंग अ कार राईट नाऊ, असं आपण घेतलं होतं. राईट नाऊ ह्याला आपण एक्सटेन्शन म्हणू शकतो किंवा त्याला ऍडव्हर्ब पण म्हणू शकता तुम्ही. 2 नंबरला त्या कंटिन्युअसच्या लाईनमध्ये काय लिहिलंय? ही वॉज ड्रायव्हिंग अ कार येस्टरडे ॲट अ पर्टिक्युलर टाइम, काहीतरी लिहिलंय आपण ॲट 4 PM किंवा काय, 4 जे काय PM. असेल ते. हा, जे असेल ते. आय डोंट रिमेंबर राईट नाऊ 4 आहे का सकाळचे 10 आहेत. तर हे जे नेक्स्ट आहे त्यातला फ्युचर कंटिन्युअस, त्यामध्ये काय लिहिलंय आपण? ही विल बी ड्रायव्हिंग अ कार टुमॉरो ॲट 10 AM समजा, किंवा काही 11 AM. तर किती वाजताचं उत्तर तिकडे आहे, त्याच्याकडे आपलं इतकं लक्ष नको. आता आपलं लक्ष कुठं पाहिजे? सगळ्यात रेड कलरमध्ये काय लिहिलंय तिथे पाहिजे. ही आणि कार हे काय आहेत? प्रत्येक वेळेला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आहेत. आणि असं वाक्य आपल्याला कॉन्ज्युगेशनसाठी घ्यायचं आहे. मी आज तुम्हाला कॉन्ज्युगेशन बद्दल बोलते. तर कॉन्ज्युगेशनसाठी आपल्याला अशी वाक्य घ्यायची आहेत की ज्यामध्ये सब्जेक्ट पण आहे आणि ऑब्जेक्ट पण आहे. ठीक आहे. आणि जे व्हर्ब असतं त्याचं काय काय करायचं असतं ते इथे रेड कलरमध्ये त्यांनी दिलेलं आहे. काय केलंय आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये? तर तिन्ही ठिकाणी बघा, 1, 2, 3 मध्ये, म्हणजे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर मध्ये ड्रायव्हिंग 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 आहे का नाही? आहे. म्हणजे ING फॉर्म आहे का नाही? आहे. व्ही प्लस ING, व्ही प्लस दुसऱ्यामध्ये पण, व्ही पास्टमध्ये पण व्ही प्लस ING, आणि फ्युचरमध्ये पण ड्रायव्हिंग मधला ड्राईव्ह DRIV पर्यंतचं स्पेलिंग व्ही प्लस ING दिसतोय आपल्याला. तर जेव्हा जेव्हा ING लागलेला असतो वाक्यामध्ये तेव्हा तेव्हा ते कंटिन्युअस टेन्स असतो, हे लक्षात घ्यायचं इथे. आणि आता ING तिन्ही ठिकाणी लक्षात घेतल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण काय लिहिलंय? ही इज, ही वॉज आणि ही विल. तिथे लक्ष द्या. कंटिन्युअस मध्येच मी आहे. ही इज ड्रायव्हिंग अ कार, ही वॉज ड्रायव्हिंग अ कार. याच्यामध्ये ड्रायव्हिंग सगळ्या तिन्ही ठिकाणी एक सेम आहे. पण कधी कधी आपण इज घेतो. इज वरून तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्हाला, म्हणजे असा पेपरमध्ये प्रश्न येतात तुम्हाला की हे खाली दिलेलं हेच वाक्य आहे, समजा ही इज ड्रायव्हिंग अ कार. तर याचा टेन्स कुठला आहे? तर ड्रायव्हिंग वरनं ठरवायचं आपण कंटिन्युअस टेन्स आहे, आणि इज वरनं ठरवायचं की हा प्रेझेंट टेन्स आहे. आणि सो द नेम इज प्रेझेंट कंटिन्युअस. आता तो प्रत्येक वेळेला इज असेल का तिथे? तर नाही. एम, इज, आर तीनही असू शकतं. कसं काय? तर एम कधी असणार आहे? जेव्हा करता आय असतो. आहेच तर. इज कधी असणार आहे? ही, शी, इट असेल तर. आणि एक मुलाचं नाव, मुलीचं नाव, किंवा कॅट, किंवा बफेलो, असं काहीतरी, स्पॅरो, असं जे काय असेल, इटच्या ऐवजी येणारं नाव नसतं ते. तसं असेल तरी सुद्धा आपल्याला इज घ्यायचंय. ते सिंग्युलर असणं आवश्यक आहे. त्यावेळेला आपण इज घेतो. आता प्रत्येक वेळेला आपण एम किंवा इज किंवा आर घेतो का? तर इजच्या साठी मी सांगितलं, समजा तिथे प्लुरल असेल, हीच्या जागी जर प्लुरल असेल तर काय होणार? इजच्या आहे. जागी आर येणार. आणि अरे, ड्रायव्हिंग ते तिन्ही ठिकाणी सेम राहणार आहे. कंटिन्युअस टेन्सेस मध्ये ड्रायव्हिंग 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 तिन्ही ठिकाणी सेम आहे. फक्त इज का आर याला म्हणायचं अग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड व्हर्ब. हा आपला टॉपिक आहे पहा. मी आता तो शिकवूनच टाकते इथे. आज आपला टॉपिक आहे 3रा 4था काहीतरी, अग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड व्हर्ब. तर आता हा जो इज घ्यायचा का आर घ्यायचा का एम घ्यायचा, हे आपण कशावरनं ठरवतो? तर पहिल्यांदा तो ही आहे का आय आहे, त्याच्यावरनं आपण इज की एम किंवा इज का आर हे इथे प्रेझेंट टेन्स मध्ये ठरवतो. आणि म्हणजेच काय की आय च टायअप आहे एम बरोबर. आय च टाय अप आहे एम बरोबर. त्याला इज चालत नाही. आय बरोबर इज चालत नाही. यु नो इट. मला हे माहितीये की तुम्हाला सगळं माहितीये.
पण आपण काही जणांचे, तुमच्यापैकी एक समजा आता 61 स्टुडंट्स आर प्रेझेंट राईट नाव, त्यातले 10 किंवा 20 जरी असतील, असे काही असतील समजा, की त्यांचं कन्फ्युजन आहे कुठेतरी, तर ते सगळं क्लिअर अप करण्यासाठी मी हे सगळं सांगते. तरीही तुमच्या चुका होणार आहेत आणि त्याही तुमच्या दुरुस्त करायला लागणार आहेत मलाही. पण आता मी तुम्हाला सांगत सांगत पुढे जाणार आहे. त्यालाच म्हणायचं ॲग्रीमेंट बिटवीन, लिहून घ्या इथे, ॲग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड व्हर्ब. याचा अर्थ काय, जो कुठला सब्जेक्ट असेल त्या अनुसार पुढची व्हर्ब्स आणि व्हर्बचे कोणते फॉर्म्स असतात ते ठरत असतं. एवढंच आपल्याला समजून घ्यायचं. मॅम समजलं? ऍग्रीमेंट बिटवीन ॲग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड व्हर्ब. त्या दोघांमध्ये ॲग्रीमेंट असतं, म्हणजे त्यांचा टायअप असतो म्हणा किंवा फ्रेंडशिप असते म्हणा. ॲग्री करतात ते एकमेकांबरोबर. कोण? तर ही आहे म्हणून इथे इज घेतला. आणि इज आणि ड्रायव्हिंग, नुसता इज नाही, इज पण आहे. कधी कधी नुसता इज पण असतो. ही इज क्लेवर, ही इज अन इंजिनियर, तर नुसता इज येईल. पण तरी त्याही वाक्यामध्ये ही आणि इज बरोबर यांच्यामध्ये ॲग्रीमेंट असतं का नाही? तर असतं. ॲग्रीमेंट म्हणजे काय? दे आर फ्रेंड्स विथ इच अदर, असं आपण अजून वेगळ्या भाषेत मी बोलते. समजलं? ही असू दे, शी असू दे किंवा इट असू दे, त्यावेळेला इज येणार. दे असेल तर आर येणार. वी, दे आणि यू आणि यू हे करते असतील तर तिथे आर येणार. ARE, ईजच्या जागी. पण पुढे ड्रायव्हिंग राहणार का? तर येस, ड्रायव्हिंग राहील. अनेक जण ड्रायव्हिंग आता या क्षणी बाहेर रस्त्यांवर करतायत का नाही? येस, दे आर ड्रायव्हिंग देअर कार्स. मग एकच कार नाही चालवत आहेत, म्हणून आपण म्हणणार देअर कार्स. पण दे आर ड्रायव्हिंग हे वाक्य बरोबर, दे आल्यामुळे तिथे आर येणार. म्हणजे मग दे आणि आर यांच्यामध्ये ॲग्रीमेंट आहे का नाही? तर येस, त्यालाच म्हणायचं ॲग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड व्हर्ब. हे आहे आपल्याला, म्हणजे ते मी आत्ता इथे कव्हर अप करते. खरं तर हे वेगळं काही सांगण्याची काही मला नंतर आवश्यकता पडणार नाही असं मला वाटतंय. पण हे केअरफुली समजून घ्या. कुणालाही काही 10%, 20% स्टुडंट्सना ज्यांना कळत नसेल किंवा ज्यांना कळतंय असं वाटतं तुमच्यापैकी, पण त्यांना त्याची गॅरंटी नसते किंवा आपल्याला नेमकं काय कळत नाहीये याची गॅरंटी नसते. एवढ्याच्या इतकं सोपं नाहीये हे. जसं जसं आपण आता मी हळूहळू पुढे जाणार आहे, त्यावेळेला तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल. आणि जे तुम्हाला थोडं जरी काही, जर काही त्याच्यातल्या शंका असतील तर त्या सगळ्या निघून जातील. तर ही वॉज ड्रायव्हिंग. आता नेक्स्ट आपण घेऊया. ही वॉज ड्रायव्हिंग अ कार येस्टरडे ॲट सो अँड सो टाइम. काय असेल ते. तर आता आपलं लक्ष पुन्हा ही नंतर वॉज आला. वॉज आणि ड्रायव्हिंग आला. याच्यावरनं तुम्हाला आता यापुढे ड्रायव्हिंग मधला ING पाहायचा. ज्या अर्थी तिथे ING आहे त्या अर्थी टेन्स कुठला आहे? टेन्स म्हणजे कंटिन्युअस. सब सब टेन्स कुठला आहे? कंटिन्युअस आहे. आणि ज्या अर्थी तिथे वॉज किंवा वेअर आहे, आता इथे वॉज आहे. नियम आपला आहे वॉज आणि वेअर. म्हणजे ही आहे म्हणून वॉज घेतला, कारण त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट आहे. ही, शी, इट, आय यांच्याबरोबर वॉज येणार. ही, शी, इट आणि आय यांच्याबरोबर वॉज येणार. आणि बाकीचे जे आता मी जे काल पण सांगितले होते, काल परवाला आणि आज पण सांगते, की एकंदर प्रोनाउन्स किती आहेत? फक्त 8 आहेत. 8 आहेत. तर त्या सगळ्यांच्या बरोबर इथे इज येणार का, वॉज येणार का, विल येणार का, शॅल येणार, याच्याबद्दलचं ते ॲग्रीमेंट. म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकारची सोपं, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर फ्रेंडशिप असते. तर ही, शी, इट आणि आय यांच्याबरोबर वॉज येतो. आणि दे असतील तिथे, हिच्या जागी दे असेल किंवा वी असेल, नंतर यू असेल, दोन्ही यू, सिंग्युलर प्लुरल, तर तिथे वेअर येणार. हे तुम्हाला माहिती आहे नुसतं ऐकून. पण मी आता परत पाहिजे, ज्यांना पाहिजे त्यांनी लिहून घ्या वहीमध्ये. तुमची वही आणि पेन, तुमचे नोटबुक आणि पेन समोर पाहिजे. तर हे ॲग्रीमेंट तुम्हाला माहिती आहे, जे फक्त आपण भाषा वेगळी मी बोलतेय, की त्यांच्यामध्ये फ्रेंडशिप आहे किंवा ॲग्रीमेंट आहे. ही ग्रॅमॅटिकल लँग्वेज आहे. देर इज ऑलवेज ॲग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड व्हर्ब.
आणि यांच्यामध्ये अजून एक तुम्हाला मी असं आय वुड लाईक टू टेल यू, इथे वॉज आणि ड्रायव्हिंग यांच्यामध्ये पण एक प्रकारचं अग्रीमेंट आहे पहा. इज आणि ड्रायव्हिंग, नंतर वॉज आणि ड्रायव्हिंग यांच्यात पण एक प्रकारचं अग्रीमेंट म्हणजे फ्रेंडशिप आहे. आहे का नाही? तर कारण का मला असं मी का म्हणते, तर वॉज नंतर ड्रायव्हिंगच्या जागी बरं का आयएनजी फॉर्मच्या जागी ड्रो डिव्हरचा DROV येऊ शकतो का? तर नाही येऊ शकत. म्हणजेच वॉज आणि ड्रायव्हिंग यांच्यामध्ये सुद्धा एक अग्रीमेंट आहे, म्हणजे फ्रेंडशिप आहे. ऍग्री करणं म्हणजे काय? ऍग्री म्हणजे एक 5-7 जण 7-8 जण बोलतायत, समजा तुमच्या स्टाफ रूम मध्ये 5-6 जण बोलतायत एखाद्या विषयावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर, आणि त्यातले 2 जण एकमेकांबरोबर एक त्यातला जो आहे समजा ए, तर तो सी बरोबर ऍग्री करतो, म्हणजे तो सी जो बोलतो ते त्याचा कंटेंट आणि ए जो बोलतो आहे स्टाफ मेंबर्स पैकी त्याचा कंटेंट, हे दोघांनाही पटतात एकमेकाला. दॅट इज कॉल्ड दे ऍग्री. मग आपण वाक्य कसं बोलू? ए अँड सी, एक मिनिट, ए अँड सी ऍग्री विथ इच अदर. ए अँड सी ऍग्री विथ इच अदर, म्हणजे ए आणि सी यांच्यामध्ये ते ऍग्री करतात, म्हणजे त्यांना दोघांनाही पटतं. ए काय म्हणतो ते सी ला पटते, सी काय बोलेल त्यातलंच बोलणार, त्याच अर्थाने बोलणार, त्यामुळे सी काय बोलेल ते ए ला पटतं. आणि मग जे ऍग्री हे वर्ब तिथे आपल्याला निश्चित कळलं तुम्हाला. आणि या ऍग्री पासून नाऊन तयार झालंय, त्याला म्हणतात ते नाऊन आहे ऍग्रीमेंट. ऍग्रीमेंट म्हणजे आपल्या घरातलं ते घर विकत घेताना किंवा असं, किंवा रेंटवर घेताना, असा अर्थ इथे नाहीये मी बोलते ते. ऍग्रीमेंट याचा अर्थ फ्रेंडशिप एवढाच अर्थ इथे घ्यायचा आहे. मला सांगायचंय मगापासून की आय विल यू द शीट यांच्यामध्ये आणि वॉज का वेअर यांच्यामध्ये पण एक प्रकारचं ऍग्रीमेंट असतं. आणि ऍट द सेम टाइम मी थोडं वेगळं बोलते की वॉज आणि ड्रायव्हिंग यांच्यामध्ये सुद्धा आणि वेअर आणि ड्रायव्हिंग यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं अग्रीमेंट असतंच. कारण का वॉज नंतर ड्रो येऊ कधीही इंग्लिशमध्ये वॉज प्लस V1 येत नाही. म्हणजे काय, ते डिसएग्री विथ इच अदर, त्यांच्यामध्ये फ्रेंडशिप नाही. किंवा अजून एक दुसरं उदाहरण देते मी. ही वॉज ड्रायव्हिंगच्या जागी समजा आपण ड्राईव्ह घेतलं, DRIVES, इकडे प्रेझेंट मध्ये वरती आहे ते ड्राईव्ह, तर ही वॉज आणि ड्राईव्ह असं आलं तर, समजा लिहिलं कुणी तर, मुलं लिहिणार, तुमचे उद्याचे जे स्टुडंट्स आहेत ते काही पण लिहितील, पण आपल्याला हे फिक्स त्यांना सांगता आलं पाहिजे की आयएनजी असलं की तिकडे कंटिन्युअस असतो, आणि मग नंतर ठरवायचं इज लिहायचा का वॉज का विल. आणि त्याच्यावरनं मग आपल्याला इज का वॉज का विल वरनं काय कळतं? टेन्स कोणता आहे, मेन मुख्य टेन्स कोणता आहे. इज असेल तर जर असेल तर प्रेझेंट टेन्स आहे, वॉज किंवा वेअर असतील तर पास्ट टेन्स आहे, आणि विल किंवा शॅल असेल तर फ्युचर. पण नंतर जर ड्रायव्हिंग म्हणजे आयएनजी आणि त्यांच्या आधी, आता मला एक सांगा, एम आर, वॉज वेअर आणि विल बी आणि शॅल बी, हा बी पण आहे तिथे, विल बी आणि शॅल बी, त्यांच्यात एक अग्रीमेंट आहे. विल आणि बी मध्ये एक फ्रेंडशिप आहे. हे लक्षात ठेवा. अशा भाषेत तुम्हाला जास्त ते इंटरेस्टिंग पण वाटेल, फ्रेंडशिप आहे म्हटल्यावर. तर ही विल बी ड्रायव्हिंग याच्यामध्ये विल बी आणि शॅल बी असंच ते पाठ करून ठेवा, आणि त्यानंतर आयएनजी असणार आपल्या वाक्यांमध्ये. तुम्ही जे काही लिहिणार, कधी पण काहीही लिहिणार आयुष्यामध्ये, तर प्रत्येक वेळेला हे सगळं इंग्लिश मी जे आत्ता शिकवते ते सगळं उपयोगी पडणार आहे. फक्त मग आता ॲमेझॉन आणि वॉज वेअर आणि विल बी आणि शॅल बी ते कधी काय त्याच्याबद्दलचं तुम्हाला सगळ्यांना कोणत्या प्रोनाउन नंतर आपण ॲमेझॉन का वॉज का विल बी घेणार आहोत का शॅल बी घेणार आहोत, हे सगळं तुम्हाला खरं तर माहिती आहे. पण मी पाहिजे असेल तर याच्यानंतरची स्लाईड आहे, तिचा तुम्ही स्नॅप घ्या, आणि त्यावेळेला तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल अजून. तर आता मी आधी ते समजावून सांगते की तुम्हाला अग्रीमेंट पण कळलं. आता आपला एक तो टॉपिक पण कम्प्लीट आता जवळजवळ तयार होतो आहे, बाय द वे. तर आता ही वॉज ड्रायव्हिंग अ कार हे झालं. आता याच्यानंतर आपण चाललोय फ्युचरकडे. फ्युचर कंटिन्युअस. ही विल बी ड्रायव्हिंग अ कार हे वाक्य आहे समजा.
तर यामध्ये पण आता मी बोललीच आहे तुमच्याशी की ड्रायव्हिंग दिसतंय याच्यावरनं तुम्ही ठरवायचं कंटिन्युअस आणि विल बी घ्यायचा का शॅल बी घ्यायचा याच्याबद्दल कोण सांगेल का मला? विल कधी घ्यायचा असतो आणि शॅल कधी घ्यायचा असतो? ही शी आता लावेल असतं. घ्यायचं हा आणि ही शी ही शी इट असेल तर विल घ्यायचं. आणि आईला पण विल असेल मॅडम. वी दे असेल तर शाल घ्यायचं. एक वचन असेल तर विल घ्यायचं, अनेक वचन असेल तर शाल घ्यायचं. नाही अनेक वचन नाही. आय असेल तर शॅल घ्यायचा आणि अजून एक प्रो नाउन आहे मी आता सांगितलेली 8 जी आहेत त्याच्यातला अजून एक आहे की ज्याच्याबरोबर शॅल पाहिजे खरं म्हणजे. मॅडम आईला विलच असतं ना. हा आईला विल असतो ना. आय बरोबर विल चालतो पण खरं ग्रॅमॅटिकली शॅल पाहिजे आहे. हे पहा मी सांगते तुम्हाला पण पहिल्यांदा तुम्हाला मी लेखी नियम म्हणजे रिटन इंग्लिश आणि स्पोकन इंग्लिश असे 2 प्रकार इंग्लिशमध्ये आम्ही शिकवतो. सो ॲज फार ॲज रिटन इंग्लिश इज कन्सर्न आय अँड वी शुड बी फॉलोड बाय शॅल. आय आणि वी बरोबर शॅल पाहिजे. रिटन इंग्लिश लिहिण्याचं इंग्लिश येस मॅम. लिहिलं जाणार इंग्लिश हे लक्षात ठेवा. आणि बाकीचे जे कर्ते आहेत किती कर्ते मी सांगितले सगळे मिळून फक्त 8 प्रोनाउन्स किती आहेत 8 त्यातले हे 2 सोडल्यानंतर उरले किती 6. मग ते कोणते सांगा. यू हा ही शी इट दे. हा किशीट आणि दे. दे करेक्ट. हे जे 6 आहे त्यांच्याबरोबर रिटन इंग्लिशमध्ये विल घ्यायचा. रिटन म्हणजे लिहिलं जाणारं इंग्लिश. आता तुम्हाला जो प्रश्न पडलाय की मॅडम तुम्ही आता तुम्ही कुणीतरी म्हटलात की आय बरोबर विल येतो ना तर आता मी तुम्हाला असं सांगणार आहे वेगळा नियम त्यातला की विल आणि शॅल हे सगळे म्हणजे आणि सगळे प्रोनाउन्स 8 हे सगळे एकमेकांबरोबर चालतात. म्हणजे आय आणि वी बरोबर आपण विल पण घेऊ शकतो आणि शॅल पण घेऊ शकतो. बेसिकली ॲज फार ॲज स्पोकन इंग्लिश इज कन्सर्न स्पोकन इंग्लिश इज कन्सर्न ॲज फार ॲज म्हणजे जोपर्यंत स्पोकन इंग्लिश जिथपर्यंत कन्सर्न आहे तिथपर्यंत मी तुम्हाला सांगते की सगळीकडे तुम्ही शांतपणे विल वापरा नो प्रॉब्लेम सगळीकडे. पण लिहायचं जे इंग्लिश आहे रिटन इंग्लिश त्यामध्ये आय आणि वी यांच्याबरोबर शॅल घेण्याची पद्धत आहे. आणि त्याच्यानंतर तो बी आहे तिथेही लक्ष द्या. बीई हा जो आपला ING आहे त्याच्यामध्ये म्हणजे तिन्ही कंटिन्युअस टेन्सेस आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला की सगळ्यांच्या बरोबर सगळ्या 8ही प्रोनाउन्स बरोबर खरं म्हणजे स्पोकन इंग्लिशमध्ये विल चालतो. रिटन इंग्लिशमध्ये सुद्धा खरं म्हणजे काही वेळेला विल चालतो आय आणि वी बरोबर पण मग त्याचे अर्थ बदलतात. तुम्हाला हे माहिती नाहीये बहुतेक. वरती पहा इथे हा जो आहे ना ही विल ड्राईव्ह अ कार सिम्पल फ्युचर पाहत आहे ही विल ड्राईव्ह अ कार येस मॅम. त्याच्यामध्ये विल प्लस ड्राईव्ह आहे ते बरोबरच आहे वाक्य पण ही आहे म्हणून तर विल आलाय. तिथे जर आय असेल तर तुम्ही विलच्या जागी काय लिहायला पाहिजे होतं? काय शाल. लिहायला यापुढे शॅल लिहिणार खरं म्हणजे. ओके. हे जनरल रिटन इंग्लिश इज डिफरंट फ्रॉम स्पोकन इंग्लिश. मी दोन्ही शिकवते त्यामुळे माझा थोडा वेळ लागेल तुम्हाला कदाचित हे सगळं समजून यायला. पण मी तर ते नियमासकट सांगते आहे की खरं म्हणजे आता मी परत एकदा नियम लिहायचा असेल तर लिहा रूल म्हणा आणि त्याच्या पुढे लिहा आय वी लिहा त्याच्या पुढे डॅश द्या त्याच्या पुढे लिहा शॅल. मॅम रिपीट प्लीज. आय आणि वी डॅश शॅल म्हणजे यांच्याबरोबर शॅल वापरावा. माझा क्वेश्चन आहे मॅम. हा शालचा अर्थ काय होतो आणि शाल बीचा अर्थ काय होतो मॅम हा मराठीतून? सांग. नाही विलचा अर्थ जसा आहे ना तर विल आणि शॅलचे जे अर्थ आहेत तसा तुम्ही शॅलचा प्रश्न पडला तर कॅन यू टेल मी द मिनिंग ऑफ विल सेम अर्थ आहे. विलचा जो अर्थ तुम्ही मला विचारलेला नाही कारण का तर विलचा अर्थ तुम्हाला वाटतं की ते फ्युचर नाही इंडिकेट करतो. म्हणजे
शाल बी आपण म्हणलोय ना, तर ते शाल नाही नाही बीचा नाही बी बी एक मिनिट बी मी नंतर सांगते. आधी मला शॅल आणि विल मध्ये काय फरक आहे का, तर त्यांच्यामध्ये बेसिक फरक काही नाहीये बरं का. आणि ते दोन्ही टू बी या वर्बचेच फॉर्म्स आहेत. हे कायम आयुष्यभर लक्षात ठेवायचं. बीचे म्हणजे टू हा इथला बी नाही, जो बेसिक बी आहे म्हणजे Yes, टू टू बी म्हणजे to be बी म्हणजे असणे. लिहा तिथे, लिहा तुमच्या वहीमध्ये लिहा. बी म्हणजे असणे, अस्तित्वात असणे. बी म्हणजे टू बी, टू बी लिहा. टू बी त्याच्या पुढे बरोबरचं चिन्ह करा आणि त्याच्या पुढे लिहा अस्तित्वात असणे आणि नुसतं असणे. मग या बी पासून अनेक ऑक्झिलियरी वर्ब्स निर्माण झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक विल आहे आणि एक शॅल आहे. ठीक आहे. आता हा जो तुम्ही जो प्रश्न विचारला की शॅल आणि विलचा, मी आधी बीचा अर्थ नाही, आतल्या इथल्या बीचा सांगत नाहीये मी, विल आणि शॅलचं बोलते. पहिल्या एक नंबर मध्ये जे आहे फ्युचर सिम्पल, तिथं जो विल आहे तो आणि शॅल याचा दोन्हीचा अर्थ असेल. फ्युचर म्हणजे तो उद्या ड्रायव्हिंग करत असेल, कार ड्रायव्हिंग किंवा कार चालवित असेल असा अर्थ घेतो की नाही आपण विलचा अर्थ इथे, तोच अर्थ शॅल मध्ये पण जाईल. आता तुम्ही मला कदाचित असंही विचारू शकता, मी फार डीप मध्ये घेते, पण एकदा मी सांगितलं पुन्हा तेच तेच सांगणार नाहीये, लक्षात घ्या. तर हीच्या जागी तुम्ही विलच्या ऐवजी वरच्या फ्युचरमध्ये या याच्यात हा जो आहे ना, ही विल ड्राईव्ह अ कार, तर या वाक्यामध्ये सुद्धा किंवा इव्हन अगदी खालच्या याही वाक्यामध्ये तुम्ही त्या विल, दोन्ही विल ही तर ठेवायचा आणि विलच्या ऐवजी जर तुम्ही शॅल ठेवला तर चालणार का ग्रॅमॅटिकली रिटर्न इंग्लिशमध्ये? नो मॅम. नो मॅम. रिटर्न इंग्लिशमध्ये चालतं. स्पोकन इंग्लिशमध्ये फार कमी वेळेला वापर आहे. उलट तुम्ही जर वापरला अशा वेळेला, त्याचा मी अर्थ सांगणार आहे तुम्हाला, की जर तसा वापरला तुम्ही तर त्याचा अर्थ त्या बोलणाऱ्या व्यक्तीला जास्त चांगलं इंग्लिश येतंय. पण कोणत्या वेळेला तुम्ही शॅल वापरायचा? तर ज्या वेळेला बोलणाऱ्या व्यक्तीला गॅरंटी आहे किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीला गॅरंटी आहे की तोच ड्राईव्ह करणार आहे, दुसरा कोणीतरी ड्रायव्हर येणार नाहीये उद्या. हाच ही जो आहे आपल्या मनात, समजा त्याचं नाव काहीतरी शैलेश आहे, तर शैलेश विल ड्राईव्ह द कार. ए कार असू दे, द असू दे, ए आणि द नी अर्थ बदलतात. शैलेश विल ड्राईव्ह अ कार टुमॉरो असं तर वाक्य आहे. पण मग या ठिकाणी याचा अर्थ काय जनरल, की तो शैलेश उद्या कार ड्राईव्ह करणार आहे, एवढा पहिल्या ह्या इथे सिम्पल मध्ये. शैलेश हिच्या जागी मी बोलते शैलेश कार ड्राईव्ह करणार आहे उद्या, करेल, करणार आहे आणि करेल हे दोन्ही मराठीतले व्हेरिएशन्स आहेत, पण फ्युचर इंडिकेट करतात ते. मग आता इथे खरं पाहिजे काय, ही नंतर विलच पाहिजे. तरी जर मग आपण जर शॅल वापरला ना, ही शीट नंतर जर तुम्ही शॅल वापरला तर डेफिनेटनेस हा अर्थ ऍड होतो. हा नियम आहे, लिहून घ्या पाहिजे तर. ही शी इट नंतर अर्थ तुम्हाला नियम इंग्लिश मधून पाहिजेत का मराठीतून पाहिजेत? दोन्ही पण मराठी. चालतात. बर. ही शी इट नंतर आधी मराठीतल्या लिहा. ही शी इट नंतर विल प्लस V1 वापरावा, हे माहिती आहे तुम्हाला. विल प्लस V1 वापरावा. आणि याचं इंग्लिश मधून पाहिजे असेल तर वी शुड यूज विल प्लस V1 आफ्टर ही शी इट. आफ्टर ही शी इट, यू दे, म्हणजे आय आणि वी सोडून बाकीचे सगळे टाकायचे तिथे. ही शी इट आणि दे, वी, नाही सॉरी, दे, वी लिहू नका, दे आणि यू या सगळ्यांबरोबर विल प्लस
V1 हा नियम आहे. आता तुम्हाला कळलं आणि त्याच्या खालचा नियम नंतर दुसरा नियम लिहा. आय आणि वी बरोबर शॅल प्लस V1 वापरावा. आता कोणता टेन्स आहे आपला? आता मी सांगते आहे तो सिंपल फ्युचर आहे. तर आहे. हा ते आपलं लक्ष आता काय कुठेकडे की विल आणि शॅल ह्यातलं डिफरन्सिएशन सांगते मी, म्हणून मी तिकडे गेले परत. ठीक आहे. आता हा नियम तुमचा रिटर्न इंग्लिश मध्ये झाला. हा जो आत्ता लिहिला तो आय आणि वी बरोबर शॅल, बाकीचे सगळे 6 प्रोनाउन्स आहेत त्यांच्या बरोबर विल, एवढं सुद्धा लक्षात ठेवता येतं. आता तिसरा नियम याच्यामधला असा आहे महत्वाचा, की जर यांची अदलाबदल केली, नियम रूल नंबर 3, जर आपण विलच्या जागी शॅल आणि शॅलच्या जागी विल वापरला, अदलाबदल केली, तर डेफिनेटली हा अर्थ ऍड होतो. कोणता अर्थ मॅडम? डेफिनेटली हा अर्थ ऍड होतो. उलट सुलट केलं तर करेक्ट. हा उलट सुलट केलं तर म्हणजे हिच्या जागी तुम्हाला खरं म्हणजे आता कळलं पहिल्या 2 नियमांमध्ये की विल वापरायचं आहे. जर तुम्ही तिथे शॅल वापरला तर डेफिनेटली हा अर्थ ऍड झाला. तुम्ही शॅल वापरू शकता का नाही तिथे तर वापरू शकता, पण डेफिनेटली हा अर्थ स्पोकन इंग्लिश साठी सुद्धा लक्षात ठेवायचा आहे, तो ऍड होतो. आणि हाच प्रकार आय नंतर जसं तुम्ही मगाशी विचारलं की आय नंतर विल असं चालतं की नाही, असं कोणीतरी विचारलं मला, तर येस, आपण तर आयुष्यभर विलच बोलतो. आपण कुठे शॅल मध्ये आहोत हल्ली. आय विल कम टुमॉरो का आय शॅल कम टुमॉरो, आय शॅल पण तुम्ही बोलू शकता, नो प्रॉब्लेम, बोला किंवा लिहा, पण अर्थामध्ये डेफिनेटनेस हा अर्थ ऍड झाला. मग नियम काय आहे? आय नंतर शॅल वापरायचा, हा नियम आहे रिटर्न. आणि जर तुम्ही तिथे विल वापरला तर त्याचा अर्थ यू विल कम देअर डेफिनेटली, यू विल ड्राईव्ह अ कार डेफिनेटली. यू म्हणजे तो जो आय आहे तो समजा शैलेश आहे, तर तो शैलेश म्हणतोय की आय विल कम टुमॉरो, याचा अर्थ शैलेश डेफिनेटली उद्या येणार आहे. कम, ड्राईव्ह नाही, आता आपण कम घेतलाय व्हर्ब. तेव्हा व्हर्बकडे आधी तुम्हाला यू मस्ट बी एबल टू आयडेंटिफाय द व्हर्ब्स. आणि हे जे मी सांगितलेले आता प्रोनाउन्स आहेत ते 8 प्रोनाउन्स परत मी सांगितलेत, काल पण, आज पण, परवा पण आणि आज पण, की आय वी परत लिहायचे असतील तर लिहून घ्या एकदा. आय वी एका लाईन मध्ये, त्याच्या खालच्या लाईन मध्ये यू आणि यू कॉमा यू सिंग्युलर प्लुरल, आय वी यू आणि तिसऱ्या लाईनवर ही शी इट आणि दे. इज इट क्लिअर? हे Yes, क्लिअर ma'am. झालं? Yes, फ्युचर, ma'am. हा सिंपल फ्युचर क्लिअर झाला. आता तो जो विल आणि शॅलचा नियम आहे तो इकडे पण आला, इकडे पण कायमच सगळीकडे आयुष्यभर. ही विल बी ड्रायव्हिंग अ कार टुमॉरो ॲट 10. आता हीच्या जागी आपण शैलेश म्हणूया. शैलेश विल बी ड्रायव्हिंग अ कार टुमॉरो ॲट 10 AM. म्हणजे शैलेश उद्या कार ड्राईव्ह करत असणार आहे 10 वाजता. आता तुम्ही जर तिथे शैलेश शॅल वापरला समजा एखाद्याने, कुणी पण, तर त्याचा अर्थ डेफिनेटली शैलेश शॅल बी ड्रायव्हिंग अ कार टुमॉरो ॲट 10. म्हणजे यामध्ये चेंज नाही होणार आहे, याबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला गॅरंटी आहे. शैलेशच तिथे असेल, सतीश येणार नाहीये. सो शैलेश शॅल बी ड्रायव्हिंग अ कार टुमॉरो. शैलेशच्या जागी काही पण असू शकतं, माय ब्रदर, माय हजबंड, माय सन, काही पण येईल तिथे, येऊ शकतं. त्यांच्याबरोबर खरं म्हणजे काय पाहिजे? विल पाहिजे. तुम्ही जर शॅल वापरला तर त्याचा अर्थ डेफिनेटली दॅट पर्सन विल बी ड्रायव्हिंग अ कार. आपल्या आता 2 गोष्टी तुम्हाला कळल्या, विल आणि शॅल मधला फरक आज आपण घेतला डिटेलमध्ये. हा मी पुन्हा शक्यतो घेणार नाही. अगदीच वेळ आली तर, म्हणजे कुणाला नाही समजलं तर विचारा मला, पण मी आता डिटेल घेऊन पुढे चालले. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या परफेक्ट टेन्सेसवर चाललोय. ही हॅज ड्रिव्हन अ कार.
त्याने कार चालवलेली आहे. आता या तिन्ही ठिकाणी बघा ड्रिव्हन आहे, ड्रिव्हन आहे, ड्रिव्हन आहे. हा परफेक्ट टेन्स जेव्हा असतो मराठीमध्ये परफेक्टचा अर्थ पूर्ण काळ. मग परफेक्ट प्रेझेंट त्याने कार चालवलेली आहे. आता हॅज कडे बघायचं आणि आहे लिहायचं. त्याने कार चालवलेली आहे किंवा हॅज कडे बघून तुम्ही ठरवू शकता की हा नक्की प्रेझेंट आहे. हॅव किंवा हॅज तिथं त्यांची जागा आहे. हॅव किंवा हॅज हे सगळं पुढच्या स्लाइडमध्ये आहे. ती मी नुसती स्लाइड तुमच्यासमोर ठेवणार आहे तेव्हा तुम्हाला सगळं कळणार आहे आणि त्याची तुम्ही एक स्नॅप पण घ्या तुम्ही. पण आता मी समजावून सांगते की हीच्या जागी सब्जेक्ट कुठला तरी येईल या 8 पैकी, मुख्यतः 8 पैकी. नंतर हॅव किंवा हॅज येईल, हॅव किंवा हॅज येईल. त्यानंतर ड्रिव्हन येईल म्हणजे थर्ड V3 येतो. थर्ड फॉर्म म्हणतो आम्ही कधी, पण V3 म्हणा आता नवीन भाषेत. आणि कारच्या जागी कार आहे. कार तिन्ही ठिकाणी शेवटी आहे 3 नंबरला. हीच्या जागी ते 8 पैकी कोणतंही पण प्रोनाउन येऊ शकतं किंवा नाउन पण येऊ शकतं. पुढे पहा, ही हॅड ड्रिव्हन अ कार. त्याने कार काल चालवलेली, येस्टरडे असेल तर काल त्याने कार चालवलेली होती. हॅड वरनं बघायचं. हॅड वरनं ड्रिव्हन वरनं कळतं की हा परफेक्ट टेन्स आहे. आणि हॅड वरनं कळायला पाहिजे तुम्हाला की हा हॅड वरनं पास्ट परफेक्ट आहे. हॅड वरनं नुसतं नाही कळत, हॅड वरनं फक्त पास्ट आहे कळतं. ड्रिव्हन वरनं कळतं हा परफेक्टच आहे. असंच आपल्याला पेपर आहे की हे वाक्य आहे. पेपरमध्ये असं विचारतात की हा टेन्स यापैकी या 4 वाक्यांपैकी प्रेझेंट परफेक्ट कोणतं वाक्य आहे की जे प्रेझेंट परफेक्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि त्याच्यामध्ये ते काय देतील, ही हॅड ड्रिव्हन अ कार देतील, ही हॅज ड्रिव्हन अ कार देतील, ही इज ड्रिव्हन अ कार देतील. तर आपल्याला हे फिक्स आधी माहिती पाहिजे की हॅड नंतर थर्ड फॉर्म येणार आहे किंवा हॅवच्या रूपांच्या नंतरच V3 येणार आहे, हे तुम्हाला फिक्स माहिती पाहिजे. आणि शिवाय जर त्याने पास्ट परफेक्ट वरती म्हटलेलं असेल, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज पास्ट परफेक्ट असा प्रश्न आहे. आणि हे जसं मी आता सांगितलं, ही हॅज हॅड ड्रिव्हन, ही हॅज ड्रिव्हन, पुढचा फ्युचर देणार नाहीत, तिथे देतील ही इज ड्रिव्हन अ कार. पूर्ण चुकलेलं वाक्य आहे पण ते तुम्हाला चुकवू शकतात. म्हणजे तुम्ही कशाला येस म्हणता, कोणतं बरोबर आहे कोणतं नाही याची तुम्हाला गॅरंटी. आपण परफेक्ट पाहिजे यासाठी, म्हणजे मग आपली कुठेही चूक होत नाही. हे कळलं. ड्रिव्हन वरनं कळेल की परफेक्ट टेन्स आहे आणि हॅड वरनं कळतं की पास्ट टेन्स आहे. म्हणजे त्यांचं कॉम्बिनेशन आहे. परत हॅड आणि ड्रिव्हन यांच्यामध्ये अग्रीमेंट आहे म्हणजे फ्रेंडशिप आहे. हा अग्रीमेंट आपण या ठिकाणी सोपं करतोय, फ्रेंडशिप आहे. आणि ही नंतर हॅड आला तर सगळ्या 5 आपले जे 8 प्रोनाउन्स आहेत त्यांच्यानंतर नेहमी हॅड येतो. तिथे हॅडला व्हेरिएशन नाहीये. पुढे हा जो आहे पुढे, ही विल हॅव ड्रिव्हन अ कार. आता याच्यामध्ये परत ते 3 वर्ब्स आहेत रेड कलरमध्ये. व्हेरिएशन कशात येऊ शकतं? व्हेरिएशन म्हणजे काय? विविधता कशामध्ये येऊ शकते? फक्त विल आणि शॅल मध्ये. आय असेल तर शॅल येईल, वी असेल तर शॅल येईल, बाकी सगळ्यांच्या बरोबर विल हॅव ड्रिव्हन येईल. इथे हा जो हॅव आहे तो कधीही हॅज होत नाही. हॅव आहे तो कधीही या पॅटर्नमध्ये, म्हणजे ही विल हॅव ड्रिव्हन अ कार किंवा ही विल हॅव इटन अन ॲपल टुमॉरो. ही विल हॅव इटन, त्याने ॲपल खाल्लेले असेल, खाऊन बाजूला म्हणजे पूर्ण संपलेलं असेल ॲपल. ही विल हॅव गिव्हन अन ॲप्लिकेशन टुमॉरो, त्याने ॲप्लिकेशन त्याचं लिहून पण झालेलं असेल आणि सबमिट पण केलेलं असेल. ही विल हॅव सबमिटेड, ही विल हॅव सबमिटेड द ॲप्लिकेशन टुमॉरो. म्हणजे त्याचं किती वाजता? पण 4 वाजता. ठीक आहे, 4 पर्यंत त्याचं हातावेगळं काम झालेलं असणार आहे. हा सेन्स इथे आहे. मग विल पाहिजे, हॅव पाहिजे, V3 पाहिजे. पुन्हा सांगते, विल प्लस हॅव प्लस ही असला तरी सुद्धा तिथे हॅव पाहिजे. इथे हॅज HAS चालत नाही. हे सगळं व्यवस्थित परफेक्ट
अंडरस्टँडिंग तुमचं पाहिजे. ठीक आहे. आपले पहिले 9 पॅटर्न मी परत एकदा वेगळ्या पद्धतीनं घेतलेत, कारण ॲग्रीमेंट त्यातलं मला आज शिकवायचं होतं. खरं तर तसं म्हणून काही ॲक्च्युअली ठरलेलं नव्हतं, पण ते आपोआप टीचिंग करता करता लक्षात आलं. आता याच्यानंतर हा जो परफेक्ट कंटिन्युअस आहे तो फक्त हायलाइट करूया आणि पुढच्या स्लाइडकडे जाऊया. ही हॅज बीन ड्रायव्हिंग अ कार. इथे हॅज आला कशामुळे? ही आहे म्हणून. ही शीट असेल तर हॅज येतो. पुढे ही हॅड बीन ड्रायव्हिंग. हे हॅड बीन ड्रायव्हिंग हे असं कसं पाठ करायचं? त्याला पर्याय नाही. हॅज बीन ड्रायव्हिंग, हॅड बीन ड्रायव्हिंग आणि विल हॅव बीन ड्रायव्हिंग. तिथे त्यांनी बीन लिहिलेलं नाही. मला माहिती आहे की तिथे बीन पाहिजे. तुम्हालाही माहिती आहे की तिथे बीन पाहिजे. राईट? तर तो लिहायचा. ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग. त्या बीन जर तुम्ही लिहिला नाही तर वाक्य चुकेल. मग परत ते असं तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग 4 सेंटेन्सेस किंवा फॉलोइंग सेंटेन्सेस इज परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि विचारलेलं खाली वाक्य आहे हे ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग असं ते एका ठिकाणी देतील. एखाद्या ठिकाणी हे असं देतील ही विल हॅव ड्रायव्हिंग. तुमच्या लक्षात पाहिजे की तिथे बी न पाहिजे. तिथे बी न पाहिजे. अजून एक तिसरं वाक्य असं देऊ शकतात की ही विल हॅज, म्हणजे हॅव नंतर हॅज असं तिथे तिसरं चौथं वाक्य तिसऱ्या नंबरला वाक्य लिहू शकतात. ही विल हॅज ड्रायव्हिंग. आणि चौथं वाक्य समजा ही इज हॅव आणि बीन आणि ड्रायव्हिंग, म्हणजे विलच्या जागी काहीतरी तिसरंच लिहिलंय जे तिथे शॅल सोडून दुसरं काहीतरी लिहिलं तर चालणारच नाही. विल किंवा शॅल चालतो तिथे, त्यांच्याच जागा आहेत त्या. आणि या सगळ्यांचं पुन्हा इथे पण ॲग्रीमेंट आहे. ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग. ह्या सगळ्यांचं म्हणजे विल प्लस हॅव प्लस बीन प्लस ड्रायव्हिंग. कळतंय? कळतंय का? आर यू गेटिंग माय पॉइंट्स? येस मॅम, येस येस. गुड गुड, व्हेरी गुड. तर विल प्लस हॅव प्लस बीन प्लस ड्रायव्हिंग ही जी सगळ्याचं मिळून हे जे कॉम्बिनेशन आहे हे सगळं मिळून एकच वर्ब मानायचं. हेही लक्षात ठेवा. एकच वर्ब आहे ते, म्हणजे त्या एकच म्हणजे ते विल पण वर्ब आहे, हॅव पण वर्ब आहे, बीन पण वर्ब आहे आणि ड्रायव्हिंग पण. पण या चारीचे मिळून एक कंस जसा गणितात आपण देतो तसं आहे असं समजायचं. रेडमध्ये त्यांनी टाकलेलंच आहे, त्यामुळे तुम्हाला ते समजणं सोपं जाईल. आणि तिथे बीन त्यांनी लिहिलेलं नाहीये, ती त्यांच्या स्लाइड चुकलेली आहे, ती मी केलेली नाहीये, ती चुकलेली आहे. तिथे हॅव नंतर बीन टाकून घ्या. मी काल पण सांगितलं होतं आधीच्या पिरियडला. नाव आय एम टेलिंग यू अगेन. ओके, हे समजलं? हे व्यवस्थित पाठ पाहिजे. ही सगळी स्लाइड तुमची पाठ पाहिजे. पाठ करा, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणजे 4 दिवसांनी करा, रोज करा, म्हणजे मग 4 दिवसांनी मी विचारेन की ती स्लाइड सगळीच्या सगळी पाठ झाली की नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट सर. हॅलो हॅलो. सर नेक्स्ट. हा, जरी एकाच ह्याच्यावर आपण घेतली असली ना स्लाइड तरी सुद्धा आपण चौथा का काहीतरी टॉपिक आहे ॲग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब, हा आपण आता कव्हर केलेला आहे. आणि त्याच्याशी अजून थोडंसं एक्सटेन्शन त्या विषयाचं ॲग्रीमेंटचं ह्या टेस्टच्या चार्टमध्ये आहे. हा सगळा आपण स्नॅप घ्यायचा आहे. तुम्ही नीट लक्षात घ्या, इथे वाक्य दिलेलं नाहीये. पण जे मी इतका वेळ बोलले, मी मगाशीच म्हटलं होतं एक मी तुम्हाला चार्ट देणार आहे, तो हा. स्नॅप घ्या आधी, मी वेळ देते वेळेवर. आणि आता आपण फक्त आहे ते वाचायचं आहे. ॲग्रीमेंट बिटवीन प्रोनाउन्स अँड वर्ब्स असं तुम्ही इथे टायटल घेऊ शकता. प्रोनाउन ऑब्लिक नाउन असं लिहा. ॲग्रीमेंट बिटवीन प्रोनाउन ऑब्लिक नाउन. म्हणजे प्रोनाउन्स असतात ते 8च असतात, पण नाउन्स किती आहेत? हजारो लाखो आहेत. जसं मी शैलेश घेतलं आज नाव, किंवा एकदा सतीश घेतलं, तर तिथे हिच्या जागी ती अनेक हजारो नावं येतील मुलांची, आडनावं पण येतील. हे पण जनरल जाता जाता लक्षात ठेवा. आता पुढे
आता पहा इनडेफिनेट जे आता मी फक्त वाचणार आहे, तुम्हाला सगळं समजणार आहे, कारण मी हे सगळं आत्ताच्या आधीच्या चार्टमध्ये समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मला जर तुम्हाला प्रश्न पडला तर मला विचारा, प्रश्न विचारा. ठीक आहे. तर आता इनडेफिनिट, आता नावं बघूया आपण. प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर हे असे आडवे लिहिलेले आहेत, कारण ते मेन आहेत. डाव्या बाजूला लिहिलेले आहे इनडेफिनिट, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. आता इथे इनडेफिनिट जे आहे त्यालाच सिंपल म्हणतात. ज्यांना माहिती नाही त्याने लिहून घ्या, तिथेच लिहा सिंपल. हा चार्ट पाहून एकदा लिहा घरी जाऊन. जेव्हा तुम्ही म्हणजे स्नॅप घेतला असेल तोच स्नॅप म्हणजे तो फोटो तुम्ही पाहून परत हा चार्ट स्वतःच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. आणि त्यावेळेला इनडेफिनेट लिहिताना त्याच्या खाली सिंपल लिहा, तुमच्या स्वतःसाठी. नॉट फॉर मी, इट्स फॉर यू. इनडेफिनिट टेन्स मीन्स सिंपल टेन्स. आणि जसं मी कंटिन्युअसचं नाव दुसरं काय सांगितलंय तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय? करेक्ट, Imperfect. इम्परफेक्ट. म्हणजे इनडेफिनेटला सिंपल म्हणतात आणि काही जण सिंपल किंवा इनडेफिनेट काही पण म्हणतात. आणि तसंच पेपरमध्ये येऊ शकतं. पेपरमध्ये ते विचारतील की विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स, मगाशी मी जशी उदाहरणं दिली, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज, विच म्हटल्यामुळे मी इज म्हणते. सेंटेन्सेस